Very, very warm welcome. Very good morning, all of you. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन क्लासेस मध्ये. Good morning, sir. सॉरी फॉर द लेट जॉईनिंग. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन. डे बाय डे आपण 7 चक्र ह्या टॉपिक वरून मॅनिफेस्टेशनची सुरुवात केली. हे एक्झॅक्टली मॅनिफेस्टेशन प्रत्येक चक्रावर कोणत्या प्रकारे होत असते. त्यानंतर मी तुमच्या सर्वांना सांगितलं की कोणतं एक्झॅक्ट चक्र आहे ज्या लेवलवर मॅनिफेस्टेशन सक्सेस होते. मॅनिफेस्टेशन होणे या कोणतीही गोष्ट अस्तित्वात येणे त्याच्या अगोदर ती काय होती. त्याच्या अगोदर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज होते. आपण ज्याही ठिकाणी आपण आज सध्या आहोत, तुम्ही तुमचं घर, माझं घर, आपण आपापल्या ठिकाणी, जी जागा तुम्हाला रिकामी दिसत आहे ती जागा रिकामी नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल्स त्याचे वेव्हज फिरत आहे. तर ह्या अनुसार आपण पूर्णपणे सराउंडेड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीजने. आणि ह्याच फ्रिक्वेन्सीज लाईफ मध्ये कन्वर्ट होता होता मूळ रूपात फिजिकल मॅटर मध्ये वस्तूच्या रूपात त्या बनून प्रत्यक्षात येतात. यालाच आपण मॅनिफेस्टेशन करणे असं म्हणतो किंवा मॅनिफेस्टेशन होणे असं म्हणतो. मॅनिफेस्टेशन होणे म्हणजे जी वस्तू अस्तित्वात नाही आहे, जी आपल्यासाठी अस्तित्वात नाही आहे, विचार स्वरूपात जेव्हा आपण त्याला रिपीट करणे सुरू करतो तर ह्या युनिव्हर्स मध्ये त्याच्याशी रिलेटेड जे मॉलिक्युल्स आहे ते सर्व मॉलिक्युल्स एकत्र येणे सुरू करतात. आणि जितकं ते एकत्र येतात तितकं तुमच्या लक्षात येईल की वस्तू बनणे सुरू झालेली आहे. त्यामुळे असं सांगितलं जाते आपले संकल्प वारंवार बदलायचे नाही. तुम्हाला नाही माहित की हे युनिव्हर्स तुमच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी काय काय खेळ करत आहे. आणि जस्ट ते रेडीच झालेलं असते, ते रेडी टू ईट ह्या पोझिशनवर आलेलं असताना सडनली आपण जो तुमचा संकल्प असते तोच चेंज करून टाकता. आणि जसा तो संकल्प चेंज होते युनिव्हर्स पुन्हा कामाला लागते. पुन्हा नवीन सुरुवात, पुन्हा संकल्प चेंज, पुन्हा नवीन सुरुवात, पुन्हा संकल्प चेंज. एक व्यक्ती आहे, मी त्याच्या जीवनातली तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्यांनी त्यांचं एक लेक्चर मध्ये सांगितलं की हाऊ दिस युनिव्हर्स वर्क फॉर यू. जेव्हा पूर्णपणे तुम्ही या युनिव्हर्सशी समर्पित असता, या एंजल्सशी समर्पित असता, तर हे तत्व तुम्हाला कसं मदत करते. त्यांनी काहीतरी खूप महाग अशी गाडी घेतलेली होती, म्हणजे भरपूर महागाची. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी शक्यतोवर रात्रीचा प्रवास करत नाही,
आणि त्यांना कोण्यातरी जागेवरून निघताना रात्रीचे 11 वाजले आणि ते निघाले. सोलापूर रोडवर चालत असताना त्यांची गाडी बसली बसली म्हणजे समोरचे दोन्ही शॉकअप ऍट अ टाइम फेल झाले आणि गाडी एकदम स्टॉप झाली. ड्रायव्हर बोलला की सर गाडी बसली, आता काय करा तुम्ही, कशी तरी करून रोडच्या साईडला घे. आणि काहीतरी प्रयत्न करून थोडीशीच गाडी हल्ली, जास्त काही साईडला गेली नाही. तो म्हणाला आता काय करायचं, बघू काय करायचं. आणि 5 मिनिटाच्या आत एक ट्रक आला मागून. त्याने एकदम आमच्या गाडीला गाडी चिटकवून लावली, जसे की बस ऍक्सिडेंटच होणार होता. आणि तो बोलला क्या हो गया. सर ऐसा ऐसा हुआ, गाड़ी बैठ गई. अरे क्या करना है, लिफ्ट चाहिए. हाँ सर चाहिए तो सही, कहाँ जाना है. चले कोल्हापुर. अच्छा चलो, मैं बेंगलोर जा रहा हूँ, मेरे साथ चलिए. आणि तो टो ट्रक होता ज्याच्यावर ते स्लाइडवर गाडी वर चढवल्या जाते. त्यांनी एक्झॅक्टली कोल्हापूरमध्ये आमच्या डेस्टिनेशन पॉइंटवर त्यांनी सोडून दिलं. तर पहिलं ते एक वाक्य आहे, नो लॉजिक ओनली मॅजिक. आजपासून तिसरं जे सेशन राहील आपलं, त्या सेशन मध्ये आपण ह्या टॉपिकवर बोलू, नो लॉजिक ओनली मॅजिक. आणि दुसरं, युनिव्हर्सला माहित आहे तुम्हाला काय पाहिजे. समस्या येण्या अगोदर त्याचं सोल्युशन रेडी असते. जर कोणी लिहित असतील हे वाक्य लिहून टाका. समस्या येण्या अगोदर त्याचं सोल्युशन हे रेडी असते. जस्ट बिलीफ, सरेंडर, एक्सेप्टन्स टुवर्ड्स युनिव्हर्स. ह्या वैश्विक चेतनेच्या प्रती, ह्या ब्रह्मांडाच्या प्रती, ह्या दैवीय शक्तीच्या प्रती, तुमच्या गुरु सद्गुरूच्या प्रती, देवी देवतांच्या प्रती, एंजेल्सच्या प्रती, परमात्मा भगवंताच्या प्रती तुम्हाला काय होणे आहे, सरेंडर, एक्सेप्ट करणे आहे की हो, माझ्याही क्षमतेच्या पलीकडे कोणीतरी आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि जो माझ्यासाठी कार्य करत आहे. आणि बिलीफ, समस्येचं, प्रत्येक समस्येचं हे निदान असते आणि ते माझ्यापर्यंत पोहोचून जाईल. ज्या दिवशी तुमची फ्रिक्वेन्सी त्या ब्रह्मांडीय फ्रिक्वेन्सी सोबत एकरूप होणे सुरू होऊन जाते, लक्षात घ्या, तुमचं कण कण आता युनिव्हर्स सोबत व्हायब्रेट करत आहे. तर तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या युनिव्हर्सला माहित आहे की तुम्हाला काय देणे आहे आणि काय नाही देणे आहे. तर सेम आज आपण ह्याच टॉपिकला इलॉबरेट करू की मॅनिफेस्टेशन करताना अशा कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. मी ऍक्च्युली आजचा क्लास घेणार होतो व्हॉट नॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय नाही करायचं. पण ठीक आहे, आज पहिला टॉपिक आपण हा घेऊ, व्हॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन मध्ये आपण काय करायचं, त्याचे काही पॉइंट्स आहेत, लिहू शकले तर लिहून टाका. सगळ्यात अगोदर बॉडी, माइंड, इमोशन आणि ऍक्शन याचं काय असायला पाहिजे, सिंक्रोनायझेशन. बॉडी, माइंड, इमोशन आणि ऍक्शनचं सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे. हे सगळे टॉपिक्स आहे ज्याच्यावर आपले पूर्ण क्लासेस होणार आहे, लक्षात घ्या.
दुसरं बिलीफ. तुमचं बिलीफ असलं पाहिजे. जे मी याच्या अगोदर वाक्य बोललो ना, की युनिव्हर्सवर सरेंडरनेस असलं पाहिजे, एक्सेप्टन्स असलं पाहिजे, बिलीफ असलं पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचा प्रश्न निर्माण होण्या अगोदरच रेडी आहे. हे बिलीफ कसं जनरेट होते? थॉट. लिहा. थॉट. थॉट मधून काय क्रिएट झालं? इमोशन. थॉट. थॉट मधून काय क्रिएट झालं? इमोशन. इमोशन्स मधून काय क्रिएट झाले? फिलिंग्स. आणि या फिलिंग्स निर्माण करतात तुमचं बिलीफ. त्यामुळे बिलीफ, थॉट, इमोशन आणि फिलिंग्स हे सुद्धा सिंक्रोनाइज असले पाहिजे. तिसरं, यूज युअर राईट ब्रेन. यूज युअर राईट ब्रेन. ह्या टॉपिकवर आपला क्लास होईल. नो लॉजिक, ओनली मॅजिक. यूज युअर राईट ब्रेन. यूज युअर आय ब्रेन. आय ब्रेन. यूज युअर आय ब्रेन. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड असणे फार आवश्यक आहे. सरेंडरनेस, एक्सेप्टन्स, या 3 गोष्टी अति आवश्यक आहे जर तुम्ही मॅनिफेस्टेशन या प्रोसेस मध्ये उतरत आहे. फार आवश्यक. त्यानंतर आवश्यक आहे ईश्वर कृपा आणि गुरु कृपा. कशासाठी? अपना दिमाग मत लगाओ. सब कुछ छोड़ दो. खूप वेळा जेव्हा आपण संकटात आहे, त्रासलेलो आहे, आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी प्राप्त करायचं आहे, काही मिळवायचं आहे, अशा वेळेस सगळे प्रयत्न करून जेव्हा आपण थकलो, हारलो, अशा वेळेस असा कोणीतरी व्यक्ती कामात येते जो आपल्याला फक्त मार्गदर्शन करते आणि आपले कामं बनते. त्याच्यातच मुळेच आपले कामं बनते. का? ऊर्जेचं हस्तांतरण जे तुमच्या जवळ नव्हतं ते तिथून येणं सुरू झालं आता. आणि तुम्ही तुमची भक्ती किंवा तुमची काय म्हणू, श्रद्धा, विश्वास त्या गुरुवर ठेवलेला आहे आणि त्या गुरुचा भगवंतावर आहे. इनडायरेक्टली तो भगवंत सुद्धा तुमचंच काम करणार आहे. पण छोड दो. जास्त धरून ठेवण्यात अर्थ नाही. सोडून द्या. तुमच्या गुरुवर, तुमच्या भगवंतावर सोडून द्या. छोड दो. खूप जास्त महत्वाचं आहे. लेट गो. संकल्प तर 1000 करू शकतो आपण, त्याला धरून नाही ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणा, दादा तुम्ही रोज रोज हेच तर करायला लावता. हा, ते प्रॅक्टिस आहे. ते आपल्या सवय नाही ना. आपल्या माइंडला निगेटिव्हिटीची खूप सवय आहे, त्याची प्रॅक्टिस करायला नाही लागत. पॉझिटिव्हिटीची सवय नाही आहे, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणून 1 तास, अर्धा तास. हा ग्रुप का बरं महत्वाचा आहे? कारण की मी बोलत आहे. तुमच्या जीवनामध्ये असे किती लोक आहेत जी ह्या प्रकारचा टॉक तुम्हाला डेली देत आहे, किंवा तुम्ही कोणाला ते हा टॉक देत आहे? खूप कमी, नाहीच्या सारखं. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही 2-3 महिने माझ्यासोबत राहणे सुरू कराल आणि अचानक 1-2 महिन्याचा गॅप घ्याल ना,
तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण काय मिस करून राहिलो. हा 1 तास जरी तुमच्या जीवनातून वाया जात आहे, लक्षात घ्या, डे टू डे लाईफ मध्ये ही व्हॅल्यू किंवा हा सत्संग, सत्संग म्हणजे हे तुम्ही सगळे लोक जे कनेक्टेड आहे ना, सत्संग, सज्जनों का संग. आता सज्जन म्हणजे हे नाही का पवित्र जीवन जगणारा, सज्जनाचा अर्थ आहे आता आपण जे एक पॉझिटिव्ह टॉक करत आहोत यामध्ये सगळे तुम्ही कनेक्टेड आहे. आणि ही 1 तास काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे हे सुटलं नाही पाहिजे आता याच्यानंतर. हे ऑलवेज वॉन्ट टू बी कनेक्टेड. कारण की काहीतरी मिळत आहे, काहीतरी असं होत आहे ज्याच्यामधून माझ्या आतमधलं केमिकल्स चेंज होत आहे, सिस्टम मध्ये काहीतरी चेंज होत आहे काहीही न करता. त्यामुळे मी प्रत्येकाला, नवीन व्यक्तीला तर खास सांगत आहे की प्लीज कनेक्ट राहा. कारण की आता इतका टाइम नाही आहे एका एकाला मी कॉल करेल, एका एकाशी बोलेल. आणि मला असंही नाही करायचं आहे की एक मेडिटेशन टेक्निक तुम्हाला देऊन दिली, बाकी तुमचं तुम्ही तुम्ही घरी काय करता बाद बसा. एक जस्ट कंटिन्युटी म्हणून मी तुमच्याशी बसत आहे. जर मेडिटेशन शिकवणे एका दिवसाचं काम आहे, 7 चक्र सांगून दिले, एक्सप्लेनेशन करून दिलं, 2-3 तासाचा वर्कशॉप घेतला, काम खतम. कशा प्रकारे चॅन्ट करायचं सांगून दिलं, खूपच दया आली, एक रेकॉर्डिंग देऊन दिली. काल मी एक ज्यांची गोष्ट केली ना, त्यांच्याच व्हिडिओमध्ये सप्तचक्र शुद्धी सेम हेच सांगते. एंजल्सची कृपा, त्यांचा व्हिडिओ मला मिळाला. मे बी मला व्हॅल्यू सांगण्यासाठी मिळाला. एंड ऑफ द मेडिटेशन ते काय सांगत आहे लोकांना, हे मेडिटेशन तुम्हाला जे दिलं जात आहे, आजचं इंट्रोडक्शन सेशन आहे ते फ्री आहे. त्यानंतर पुन्हा 2 इंट्रोडक्शन सेशन युट्यूबवर अपलोड होतील, ते युट्यूब वाल्यांसाठी फ्री राहील. पण तिथून पुढे 3 महिन्याची तुमची सप्तचक्र शुद्धी, जागरण आणि अलाइनमेंट ही साधना सुरू होईल. आज जो इथे आलेला, आज म्हणजे हो आजच, आज जो इथे आलेला आहे, 1000 रुपये द्या, एनरोलमेंट करा. 55,000 आमच्या साधनेची फी आहे. 10,000 रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळेल. 45,000 तुम्ही पेड करा. तुमच्याजवळ 1 महिना आहे. या काय शिकवतात माहिती आहे काय, जस्ट मी जे देत आहे तेच, याच्या पलीकडे आहेच नाही, शास्त्रच नाही याच्या पलीकडे, तर कोण कुठून काय देणार. पण मी तरी याला इलॉबरेट करण्याचा इतका प्रयत्न करून राहिलो की प्रत्येक गोष्टी याच्याशी कनेक्ट करत 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 मे बी ते 3 महिन्यात असंच काहीतरी करत असेल. काही माहित नाही आपल्याला काय करतात ते. व्हॅल्यू सांगत आहे मी, व्हॅल्यू. जे मनी मॅनिफेस्टेशनचा मी क्लास घेण्याचा विचार करून राहिलो, आता मागच्या कितीतरी दिवसाचं नोट्सच काढणं चालू आहे. सगळं माझं टेबल कागदानेच भरलाय. तुमच्या सर्वांसाठी प्रोग्राम अरेंज करण्यातच माझा टाइम जाऊन राहिला की एक्झॅक्टली आता मी कसं स्टेप बाय स्टेप करू की त्या 1 महिन्याच्या जर्नीमध्ये एक तर तुम्हाला ते व्हॅल्यू ऍड करून देऊ शकलो पाहिजे, किंवा मग असं काहीतरी करावं लागेल की ग्रुप बदलावा लागेल. कारण की ऍडव्हान्स होणार आहे हे सेशन. पुन्हा त्यामध्ये नवीन प्रकारचे सप्तचक्र राहील. काय करायचं आता थोडंसं कन्फ्युजन मध्ये चालत आहे मी. बघू, तुमच्याकडून सजेशन घेऊ. जे जुने लोक आहेत, नवीन ग्रुप बनवून बेसिक आणि ऍडव्हान्स असे 2 भाग करायचे की काय करायचं बघू. तर विचार करा, सेम सप्तचक्र, आणि बरं त्याची फीस किती आहे, 80,000. ची फीज आहे 80,000 रुपये. जो आज 1,000 रुपये देईल त्याला 10,000 रुपये डिस्काउंट. 70,000 तुम्हाला ते मनी मॅनिफेस्टेशन शिकण्यासाठी येणे आहे.
आपण इथे बसलेलो आहे असं नका समजू. सगळ्या गोष्टी फार इझिली आपल्याला मिळतात, नाही मिळत. त्यामुळे जे मिळत आहे, रिक्वेस्ट, जे मिळत आहे ते घेऊन घ्या. लाईफची गॅरंटी नाही, काहीही गॅरंटी नाही. जोपर्यंत मिळते तोपर्यंत दाबून घेऊन घ्या. अभ्यास करा, उतरवा जीवनात. याच्याशिवाय पर्याय नाही आहे. पॉझिटिव्हिटीला लाईफ मध्ये उतरवण्याचा पर्याय नाही. आपल्या माइंडला सवय लागलेली आहे नकारात्मकतेची. आपल्या शरीरातल्या एक एक पेशीला, कणाकणाला सवय लागलेली आहे नकारात्मकतेमध्ये जगण्याची. आणि सडनली माझ्यासोबत जुळल्यानंतर जेव्हा मी लोकांना साधना देतो, दादा असं होत आहे, दादा तसं होत आहे, दादा लूज मोशन लागली, दादा शरीर घाबरत आहे, ताप आला, सर्दी आली, खोकला आला, झोपा वाटत आहे, मन नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत, लाख प्रकारचे मला लोक प्रॉब्लेम सांगतात. अरे असं कसं, इतका देव कसा वाईट? देव वाईट नाही आहे. तुम्ही जो आजपर्यंत देव केला तो गडबड होता. तुम्ही ज्याला देव समजत होते तो देव निघालाच नाही तुमचा. जर असता तर ह्या फिलिंग्स ज्या तुम्हाला आज माझ्याकडून एक शिवमंत्र किंवा एखादा देवीचा मंत्र दिल्यानंतर किंवा साधं सेवनचक्र दिल्यानंतर, साधा प्युअर पॉझिटिव्ह सुंदर महालक्ष्मी मंत्र दिल्यानंतर तुम्हाला जी पॉझिटिव्हिटी मिळायला पाहिजे होती त्याच्या बदल्यात सडनली प्रॉब्लेम्स कुठून सुरू झाले? लोक म्हणतात, अरे दादा पहिलेच काय प्रॉब्लेम कमी होते, आणखी वाढून दिले तुम्ही. प्रॉब्लेम वाढून नाही दिले, तुमच्या बॉडीला ते स्वीकार नाही होत आहे. ही कोणती एनर्जी? कारण की जेव्हा तिचं फ्रिक्वेन्सी मॅच होणं सुरू होईल ना, ते तुमच्या बॉडीला कणाकणाला माहिती होईल, अरे हा व्यक्ती कुठं कनेक्ट होत आहे, कोण्या लेवलवर कनेक्ट होत आहे. आणि असा जर तो कनेक्ट होणार असेल, नाही रे बाबा, आपल्याला नाही जायचं त्या लेवलवर, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि तुम्हाला त्या सिस्टम पासून दूर करून टाकेल. जोपर्यंत गोड गोड आहे, सत्संग आहे, पूजा आहे, आरती आहे, तोपर्यंत मजा आहे. कीर्तन आहे, बढिया, काहीच होत नाही. सेमिनार्स मध्ये जा, वर्कशॉप अटेंड करा, तुम्ही मोटिवेशनल स्पीकरचे सेशन अटेंड करा, काही होत नाही. माइंड मास्टरी सेशन करा, काही होत नाही. या बॉडीला काही फरकच नाही पडत एक्सेप्ट. आणि जसा एनर्जीचा अंश उतरला, प्रॉब्लेम स्टार्ट. तुमच्या कणाकणाला माहित आहे पॉझिटिव्हिटी काय आहे, निगेटिव्हिटी काय आहे. आणि तुम्हाला निगेटिव्हिटीची इतकी सवय लागली, आता ते सोडू नाही शकत आपण. तेच घनघन घनघन घनघन, तेच रडगाणं, तेच बोलणं, तेच निगेटिव्हिटी. हजार वेळा तुम्हाला कोणी काही सांगितलं, आपण स्वीकार करत नाही. का? कारण की तुमच्या कणाकणाला माहीत झालेलं आहे. तर व्हॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, एक तर सांगितलं आपण ईश्वर कृपा, गुरु कृपा. त्याच्या समोर काय लिहिलं आपण? छोड दो. म्हणजे त्यांना, त्यांच्यावर सगळं सोडून द्या, बाबा तुम्हीच पहा आता काय करायचं आहे ते. त्याच्यानंतर चुप, चुप राहणे, तोंडाला लॉक. हा, तुम्ही माझ्यासोबत बोलता हा विषय अलग, तुम्ही एखाद्या ग्रुप मेंबर सोबत बोलत आहे तो विषय अलग आहे. आता उदाहरणार्थ आणखी कोणी आहे, जसे योगेश सर आहे, मोरे सर आहे, प्रणाली ताई आहे. यांना असं वाटते की आपण काय केलं पाहिजे, दादाला इन्व्हाइट करू, एखादा प्रोग्राम ठेवू. आणि मी सुद्धा थोडा प्रयत्न करत आहे, हळूहळू फायनान्शियल स्टेबिलिटी येत आहे, ट्रॅव्हलिंग सुरू करू. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये मोठा खर्च येते, हाच एक प्रॉब्लेम आहे.
नाही तर माझं येणे हा प्रॉब्लेम नाही. मी जर तुमच्या चंद्रपूर औरंगाबाद मध्ये असतो ना, तर रोजचे सेशन घेतले असते मी तुमच्या जागेवर येऊ येऊ. तेव्हा नसतो भेलो मी. गोंदियावरून येणे ठीक आहे, ते पण ताकद येऊन जाईल. लोक राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते सेशन देण्यासाठी, मी पण येईन. पण कसं आहे, अशा वेळेस तुम्हाला जर असा कोणता प्लॅन आला माइंड मध्ये आणि तुम्ही एकामेकाला शेअर करत आहे, दिस इज ओके. तुम्ही तुमचे जीवनाचे गोल शेअर करत आहे, ओके. चुप राहायचा अर्थ काय आहे? तुमचे मॅनिफेस्टेशनचे गोल्स इतर लोकांना शेअर करायचे नाही, बडबड करायची नाही. अब भाई तेरा तेरा भाई तो अब मर्सिडीज लेगा, हा बोलाची गरज नाही. ट्रेडिंग करताय, चुप राहा. $10 $5 शेअरिंग करा आणि $50 $100 $500 खिशात ठेवा. सांगायची गरज नाही, चुप राहो. आता कोणी कोणी काय म्हणते, सांगा, बोला, करेक्ट आहे. कोणाशी ते नाही सांगत. अरे आपल्याच घरातला माणसाला तुम्ही सांगा तर तुरंत टोक लावते, म्हणते करू नको. आणि आपण त्याच्यानंतर डोक्यावर हात देऊन बसतो. अरे यायला सांगितलंच कशासाठी? जेव्हापासून सांगायचं तेव्हापासून लॉस होऊन राहिले. ऍक्च्युली सांगितल्याने लॉस नाही आहे. आपलं माइंड ऑलरेडी प्रोग्राम आहे लॉस साठी. त्याला फक्त ट्रिगर करायची गरज होती आणि त्या घरच्या माणसांनी ट्रिगर करून दिलं. तुमची पॉझिटिव्हिटी गेली वाया. तुम्हाला कोण सतत मोटिवेट करेल? सेल्फ मोटिवेशन शिवाय दुसऱ्या पर्याय नाही. त्यामुळे आपले प्रसंग लोकांना सांगायची गरज नाही. काहीही करून तोंडाला लॉक. जास्त बोलायची गरज नाही. हा प्रोफेशन आहे, माझं प्रोफेशन आहे, मी तर बोलणारच आहे. मी तर खुलेआम सांगून राहिलो तुम्हाला की आय मॅनिफेस्ट 10 लाख रुपीज पर मंथ. हे माझं मॅनिफेस्टेशन आहे आणि ते होईल. 100% सर्वांना ते सांगतो मी की मॅनिफेस्टेशन होणार आहे माझं म्हणून. माझ्या सांगण्यामध्ये फरक आहे, तुमच्या सांगण्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगत आहे, लोकांना नाही सांगत आहे. माझ्या बायकोला नाही सांगत मी. 10 लाख म्हटल्यावर तिला टेन्शन येते. 10 लाख बोलातच नाही. तुम्ही आहे, कॅपेबल आहे. तुम्हाला समोर जायचं आहे, तुम्हाला विजन दाखवायचं आहे. माझे विजन सक्सेसफुल होतील, तुमचे विजन पण सक्सेसफुल होणार आहे याची तुम्हाला काही शाश्वती येईल. अरे हो, होऊ शकते. त्या मार्गावर चालायचं आहे, एफर्ट द्यायचे आहे. आपल्या ग्रुपमध्ये आहे एक मेंबर, त्या ताई होईल करेक्ट. हे सगळे टॉक एक दिवस त्या घेईल. एवढं त्यांचं डेव्हलपमेंट होणार आहे लवकरच. आणि गरज आहे मला, ऍज अ टीम अप होण्याची गरज आहे. कोणीतरी व्यक्ती असला पाहिजे जो अकाउंट सांभाळेल. किती साऱ्या गोष्टी आहे, काय काय शिकवायचं मी, आणि शिकवणं आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. खूप सारी प्रोग्रामिंग रॉंग होऊन गेलेली आहे आपल्या लाईफमध्ये. कालच्या त्या सेशन मध्ये मी बघितलं, एक डॉक्टर आहे, ते काउन्सिलिंगला आले त्या सरांकडे आणि त्यांनी सांगितलं की सर मी जीवनात खूप प्रॉब्लेम आहे, अति प्रॉब्लेम मध्ये आहे. आणि त्यांना काही केला ते काही बरोबर अँसर देत नव्हते. तर ते सरांनी ठरवलं की यांची काउन्सिलिंग आपण करायची. त्यांच्या वाईफला बोलवलं की बाबा तुम्ही सांगा यांना काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले प्रॉब्लेम प्रॉब्लेम काही नाही आहे, मस्त 4 ते 5 लाख रुपये महिना आमची प्रॅक्टिस आहे. ह्या माणसाला आहे ना उभारी शौक लागला. त्याला मागच्या 10 वर्षापासून आहे ना याचा एक मित्र भेटला, जो शाळेपासून याच्या सोबत होता. तो IT मध्ये लागला. छान पॅकेज आहे मस्त. आणि तो याच्याच एरियामध्ये राहायला आला. वर्क फ्रॉम होम असते. त्याच्यासारखे 10 लोक आणखी जोडले. हे शुक्रवार पासूनच सुट्टी मारतात. शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते. एक ते शुक्रवारी नाही तर सोमवारी एक दिवस सुट्टी घेतात आणि मस्त 3 दिवसाचा टूर करतात.
आता यांनी आपली प्रॅक्टिस बंद करून त्यांच्याशी टूर करणं सुरू केला. जेव्हापासून टूर करत आहे तेव्हापासून म्हणतात की हे लाईफ माझी बेकार आहे. 4 ते 5 लाख रुपये महिना प्रॅक्टिस. त्यांना विचारलं की तुम्हाला काय मिळालं, तुम्ही खुश व्हाल, म्हणजे 10 लाख रुपये महिना. खरंच सांगा, जो व्यक्ती 4 ते 5 लाखात खुश नाही तो 10 लाखात खुश होईल का? जो स्वतःच्या प्रॅक्टिसला खुश नाही, जो स्वतःच्या मेहनतला खुश नाही, अरे तेच ते लोक, तेच ते पेशंट्स, तेच बोला तेच करा, निगेटिव्ह एनर्जी, मग काय आता ह्या वयात IT मध्ये जाईल का? हे माइंड प्रोग्रामिंग आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे की 4 ते 5 लाख रुपये सक्सेसफुल प्रॅक्टिस करणारे डॉक्टरच्या लेवलवरचा तो व्यक्ती, त्यांनाही माइंड प्रोग्रामिंगची गरज आहे. आपण असं नाही म्हणू शकत डॉक्टर, पोलीस, वकील सक्सेसफुल पर्सन आहे, त्यांना ह्या क्लासेसची गरज नाही. मे बी त्यांना त्यांच्या लेवलचा ब्लॉक असेल. जो तुम्हाला 4 ते 5 हजाराचा, 40 ते 50 हजाराचा आहे, त्यांना 4 ते 5 लाखाचा आहे. त्यांच्याही वरच्या लोकांना 4 ते 5 करोडचा असू शकते. लक्षात घ्या ही गोष्ट. त्यामुळे आपल्याला आपल्या माइंडची क्लिअरिंग करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट, स्वार्थी बना. स्वार्थी बना म्हणजे आता जास्त जगाचा विचार नका करू. याचं त्याचं, घरचे दारचे, मुलं बाळ, नवरा बायको, आई बाबा, भाऊ बहीण, शेजारी पाजारी, नातेवाईक, माझे मित्र, कलिग्स, बिझनेस पार्टनर्स, जास्त विचार नका करू. स्वचा अर्थ शोधा. स्व म्हणजे मी, आणि माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे, मी अर्थपूर्ण जीवन जगतो की नाही, त्याला म्हटलं स्व अर्थ, स्वार्थ. आणि स्वार्थ बनण्यासाठी जर मला मेडिटेशन करणे आहे, ठीक आहे, स्वार्थी बना, माइंड प्रोग्रामिंग करा, मनी मॅनिफेस्टेशन शिका, लाईफला बॅलन्सिंग करणे शिका, योगा प्राणायाम शिका, तुम्हाला त्याची गरज आहे. स्वार्थी बना. त्यानंतर मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रला आपल्याला यूज करायचं आहे. कसं? क्रिएट युअर नीड. वाक्य लिहा, क्रिएट युअर नीड. आणि त्याच्या खालचं दुसरं वाक्य लिहा, डिझायर. कॉमा मध्ये लिहा, ब्रॅकेट मध्ये लिहा, वॉन्ट. डिझायर त्या समोर लिहा वॉन्ट. वॉन्ट ला नीड बनवा. पहिलं वाक्य आपलं काय होतं? क्रिएट युअर नीड्स. आणि दुसरं वाक्य आहे, नीड कोणाला बनवायचं? तुमचे जे डिझायर आहे, तुमचे जे वॉन्ट्स आहे, त्याला नीड बनवा. का? कारण की ह्या मनुष्य शरीराचा, सप्तचक्राचा सहज सरळ स्वभाव आहे मूलाधार आणि स्वाधिष्ठान मध्ये जाणे. जर तिथेच तुम्हाला घुसायचं आहे तर मग त्याला पॉझिटिव्हली यूज करा. मूलाधार चक्र नीडला जनरेट करते आणि स्वाधिष्ठान चक्र वॉन्टला. तो संकल्पामध्ये बदलते मणिपूरवर, तेव्हा तो म्हणते आय हॅव. तर तुमच्या ज्या इच्छा आहे त्यालाच तुमची गरज बनवा. आणि एक शेवटचा पॉइंट, ट्रस्ट, किंवा तो आपण ग्रॅटिट्यूड, सरेंडर आणि एक्सेप्टन्सच्या समोर तुम्ही लिहू शकता, ट्रस्ट. तर हे आजचे आपले टॉपिक आहे. तुम्हाला मॅनिफेस्टेशन मध्ये इतक्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. मे बी ह्या प्रत्येक पॉइंटवर एक एक आपला क्लासेस होईल. रोज आपण जे 15 ते 20 मिनिट बोलत आहे ना, ते ह्या एक एक टॉपिकवर आपण बोलू. ओके, बघू. हे लंब चालणार आहे सगळं, आणि चालायचंच आहे. आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. वेळ होत चालला. सॉरी फॉर लेट जॉईनिंग. झूमवर काहीतरी अपडेट सुरू होतं. आता आपण सुरू करू. प्लीज रिलॅक्स बसा, शांत रिलॅक्स बसा. मी डायरेक्ट मेडिटेशनला सुरुवात करत आहे. लांब खोल श्वास घ्या,
फील करा तुम्ही एका व्हाईट लाईट मध्ये आहे, व्हाईट बलूनच्या आतमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही डिवाइन एनर्जी तुमच्या श्वासामधून तुमच्या शरीरामध्ये घेत आहे. फील करा सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर्स, असेंडेड मास्टर, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड, डिवाइन एंजल्स, डिवाइन बीइंग, गार्डियन एंजल्स, आर्क एंजल्स, सगळे तत्व तुमच्या जवळ आलेले आहे आणि ते तुमच्यावर डिवाइन लव अँड लाईटचा वर्षाव करत आहे. लांब खोल श्वास घ्या. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातात आज रेकॉर्डिंग नाही केली म्हणजे 100% त्यांच्यासाठी नव्हती. ते त्या रेंज मध्येच नाहीये एक्सेप्ट करण्याच्या. जाऊ द्या. दीप्तीताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. बोला. आज थोडा लेट झालं मला सेशनला. ऍक्च्युली खूप सुंदर सांगितलं तुम्ही. शेवटचंच ऐकलं मी ऍक्च्युली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मेडिटेशन. पण खरंच म्हणजे विचार करायला लावता तुमचं बोलणं. म्हणजे आपण कुठे आहे आणि कुठून आपल्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला आपल्या हातात काहीच नाहीये आणि आपल्याला ते मिळवायचं कसं आहे. हाऊ टू गेन म्हणजे आणि त्याची प्रोसेस कशी आहे. म्हणजे मला तर ते लेक्चर ऐकायला आवडेल अजून. कारण मी ऐकलंच नाही. शेवटचेच मी काहीतरी 5-1 मिनिटं ऐकलं असेल. 5-7 मिनिटं बहुतेक. ओके. त्याच्यामुळे मला ते माहीतच नाही ऍक्च्युली. पण खरंच सुंदर लेक्चर होतं आणि मेडिटेशन तर बेटरच असते. दररोज काही काही अनुभूती येतात. आणि कालचं सांगते मी एक्सपिरियन्स. म्हणजे काल मेडिटेशन झालं आणि मी माझ्या एका केसमध्ये खूप महत्वाची केस होती. कस्टडीची केस होती. तर मुलांच्या. तर मला ते मेडिटेशन झालं. माहित नाही एकदम पॉझिटिव्ह वाइब्स येत होते मला. पण मी टेन्शनमध्ये 4-5 दिवसापासून. कारण ऑर्डर व्हायचा होता आणि काल सडनली मग ते थोडं होतंच. मला थोडंसं फील होत होतं मेडिटेशन नंतर की काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. कारण आणि नंतर मी ऑर्डर जेव्हा माझा हे झाला वाचला आणि तेव्हा तो ऑर्डर दिसल्यावर बापरे म्हटलं वाव छान. माझ्या फेवरनी ऑर्डर आला आणि इतकं चांगलं वाटलं मला. मला मग म्हणजे क्लायंटला पण मला तेवढं याच्याने सांगावं लागलं की नाही तुम्ही जिंकले ही केस. म्हणजे वा. त्याचा असर मला काल मॉर्निंग पासून आफ्टर मेडिटेशन. मी तुम्हाला म्हटलं ना काल मला असं ते हे होत आहे. गोल्डन लाईट हे होत आहे त्यांचे हे हा हा निघत हा. आहे आणि ते हार्ट मध्ये पण थोडंसं मला व्हायब्रेशन जाणवलेलं आहे. तर कदाचित तेच असेल त्याचं हे. आणि असते बरोबर असते. मला ते हे झालं ते म्हणजे खूप छान होतं कालचं मेडिटेशन. म्हणजे कालचा हा अनुभव माझा खूप सुंदर आणि दिवस तर खूपच सुंदर एकदम. आणि आज मेडिटेशन झालेलं आहे. बघू लेट्स सी. बट होप सो सगळं चांगलं होईल. थँक्यू सो मच. आणि मला तुमच्या लॉट्स ऑफ रिट्रीट ब्लेसिंग. प्रोग्रामला यायचं होतं. पण माझ्या हा. केसेस लाईन अप आहेत आणि या केसेस मागच्याच महिन्यात डिसाईड झालेल्या होत्या. नेक्स्ट त्याला बघू काहीतरी होईल. थँक्यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू दादा. थँक्यू. सॉरी सर, माझा ना मोबाईल अचानक डिस्चार्ज झाला. मला नंतरचं अर्ध तुमचं बोलणं ऐकलंच नाही ते चार्जिंगला लावेपर्यंत. उद्या पुन्हा आता बघा मुद्दा हा आहे साठी. की रेकॉर्डिंग पण झाली नाही. म्हणजे मी एकदम सेशन संपल्याबरोबर हा. मेडिटेशन संपल्याबरोबर सुरुवात केली ना, रेकॉर्डिंग ऑन करायचं विसरलो. अच्छा. आणि जे हा हा एक्झॅक्टली हा तुम्हाला सांगायचं होतं हा. अच्छा. याच्यातून हे लक्षात येते हो ना. अजूनपर्यंत ती अलाइनमेंट हं. आलेली नाही. जे मी तुम्हाला सांगणार होतो त्याची अजून तयारी अच्छा. झालेली हा नाही हा. आहे. थोडी आणखी नाही. तयारी अच्छा. करावी लागेल. बरं ठीक. सांग ना ते अचानकच ते आवाज गायब झाला. मी पळत आले लावायला चार्जिंगला. पण तोपर्यंत मग तो वेळ निघून गेला 2-3 मिनिटाचा. हे अचानक नसते होत. हं. हे कुठेतरी ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अर्धच पोहोचली ऐकलं नव्हती. नंतर राहिलं. ते पोहोचली नव्हती. अच्छा. ठीक आहे, चालते. पुन्हा सांगेल एखाद दिवशी. चालेल. ओके. थँक्यू. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. आणखी कोणी कोणाला बोलायचं?
अच्छा, म्हणजे मीच नाव घेऊ. ओके. प्रतीक्षाताई. ओके, ठीक आहे. राजेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. छान झालं मेडिटेशन आजचं. खूप म्हणजे प्रसन्न वाटत होतं छान. आणि आज मेडिटेशन करता करता म्हणजे पिरॅमिड शेप मला इमेज दिसत होती, म्हणजे ध्यान मुद्राची वगैरे पिरॅमिड्स पण दिसले मला. आणि सहस्त्रकाळ चक्रावर मला खूप जबरदस्त ऊन दिसली. हा, ऊन दिसली. प्रकाश नाही म्हणता येईल, पण खूप अशी ऊन दिसली मला आज. थँक्यू सर. छान वाटत आहे. ब्लेसिंग्स आहे सगळ्या. थँक्यू सर. तुमची छान कनेक्ट होत आहे. पिरॅमिड डायमेन्शन मध्ये कनेक्ट होऊन राहिले तुम्ही. खूप ब्लेसिंग्स आहे. मनीष सर, गुड मॉर्निंग. हा मॅडम, प्रतिभा मॅडम, तुम्ही लेफ्ट करू शकता ना, तुमचं क्लासेस असतात तर. हा, मनीष सर, गुड मॉर्निंग, बोला. गुड मॉर्निंग सर. सर मी आता थोडं कंटिन्यू करत आहे मेडिटेशन. आणि मला आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. पहिले कसं थोडं जास्त मन भटकत होतं, आता थोडं थोडं मन भटकते. आणि अजून थोडंसं कॉन्सन्ट्रेशनला वेळ लागत आहे. आणि दुसरं म्हणजे सर, मी जेव्हा पण मेडिटेशनला बसतो तर म्हणजे 3 किंवा 4 चक्र झाले तर पायाला मुंग्या यायला लागतात. पण जसं मेडिटेशन संपतं तेव्हा आपोआप मुंग्या जातात. आणि दुसरी गोष्ट सर, थोडंसं आता फ्रेश फील होत आहे. आता माझ्या घराच्या बाजूला सत्संग सुरू आहे 3 दिवसापासून, अजून संडे पर्यंत आहे. पण ते ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होतो की आता 15 दिवस झाले की बॉस नव्हता, पण आता कालपासून पुन्हा बॉस वर्किंगवर आलाय. तर त्याच्यामुळे तिथे जास्त जाणं नाही होत. पण माझी भरपूर इच्छा राहते. पण आता 2-3 दिवस तर अजून आहे हातात, जिथे श्यामबाबाचं भजन वगैरे आहे. तर मी ट्राय करत आहे की म्हणजे जिथून जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल कलेक्ट करायचं ट्राय करत आहे. ते महाराज पण Okay. वृंदावन वरून आलेले आहे. हम्म. तर त्यांचा पण थोडासा मी ऍडव्हान्टेज घ्यायचा ट्राय करत आहे सर. आणि तुमचं जे स्पेशली मेडिटेशनचं सांगतो म्हटलं तर आता थोडी चिडचिड वगैरे आहे, ते फार कमी झाली आहे माझी. म्हणजे पहिले जसं मी मेडिटेशन चालू करायच्या पहिले मला चिडचिड नव्हती होत, एकदम मी शांत राहत होतो. म्हणजे कोणी पण एकदम हे म्हटलं तर मी हायपर नव्हतो होत. मग आता जेव्हा मेडिटेशन स्टार्ट केलं स्टार्टिंगला, तेव्हा भरपूर मला चिडचिड व्हायची. पण आता पुन्हा मला रिलॅक्स वाटायला लागला, चिडचिड मला होत नाही. आणि फ्रेश पण वाटतं. आणि पहिले जे जेवढे पण प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते ते आता हळूहळू हळूहळू स्टेबल व्हायला लागले आणि पूर्ववत स्थितीत यायला लागली. तर मला ते फील होत आहे. पण माझा फक्त एकच कन्सर्न होत आहे की माझं कॉन्सन्ट्रेशन नाही वाढत आहे आपल्या मेडिटेशनच्या ह्याच्यात. होईल 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 होईल. वेळ लागते प्रत्येक गोष्टीला. हो सर. जसं आजचं जर तुम्ही लेक्चर ऐकलं असेल, त्याच्यात मी प्रत्येक सांगितलं आपल्या सेल्सला कणा कणाला सवय झालेली आहे निगेटिव्हिटीची, है ना. हो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणारच आहे. असू द्या, कंटिन्यू करा. फक्त एकच त्याचा फॉर्म्युला आहे, कंटिन्यू करा. ब्लेसिंग येस येईल सर. तुम्हाला. याच्यानंतर मनी मेडिटेशन करणे आहे, है ना. त्याची तयारी सुरू आहे. हो. त्यासाठी तयार व्हायचं आहे तुम्हाला. हा बेस आहे. बेस कम्प्लीट करा तर नेक्स्ट मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. येस सर, नक्की सर. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आज मी फोन पण करतो सर तुम्हाला, ते आपल्याला ठीक आहे, करा. समोर हे करायचं आहे. ठीक बरं. आहे, चालेल. ब्लेस यू, ब्लेस यू. ब्लेस यू सर. हा. प्रतीक्षा, काही बोलायचं आहे? गुड हा, गुड मॉर्निंग मॉर्निंग. दादा. 4-5 दिवस झाले म्हणजे केलंच नव्हतं क्लास. आणि घरी लग्न होतं माझ्या, त्यामुळे वेळच नाही मिळालं. अजून खूप दिवसात तुमच्याशी बोलायला बघत आहे, पण बोलणंच नव्हतं दादा. तर मी आज कॉल करेल तुम्हाला. ओके. हो दादा, तब्येत पण बरी नाही माझी. कोणाची तर तुझी? हो, म्हणजे असं गळा वगैरे, म्हणजे बाहेर वगैरे हा, झोपणं झालं, लग्नामुळे जागा नव्हती. त्यामुळे ते तर एकदम होईलच. हो, म्हणून.
तर आज पण झालंच नाही. म्हटलं लवकर उठते, पण ते पूर्ण म्हणजे थकावट होती, तर झोपच नाही उघडली. बरं चालते, काही पण हरकत नाही. उद्यापासून कंटिन्यू करणार दादा. आता झालं. हो. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा. दादा मी लवकर फोन करणार. लवकर स्वतःची एनर्जी चेक करून एक वेळा हो. प्रॉपरली मनी मेडिटेशन साठी रेडी आहे का नाही एक वेळा चेक करून घ्या. ठीक आहे. हो 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 दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हो दादा. दादा आज हे कॉल फॉर्म्युले करणार. जे मी देणार आहे ना, हा. त्यामुळे भयंकर चेंज येणार आहे. बरं, खूप चेंज येणार हो आहे लाईफ मध्ये. हो दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हो. हा, प्रणाली ताई. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. ना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मेडिटेशन छान होत आहे. पण रोज असं थंडी वगैरे फील होत नाही. माहित नाही आज. आज थंडी होत आहे. ओके. हा, म्हणजे सहस्त्र चक्रापर्यंत काहीच वाटलं नाही. नंतर अचानक असं कुठून तरी असं असं अशी मंद मंद हवा अशी आल्यासारखी वाटली. ती एंजल वगैरे होती की काय माहिती नाही. असते असते त्याच्यासाठी तसंच असते. अं, छान वाटलं. पण मम्मीचा पण काही एक्सपिरियन्स आहे. वा, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, नमस्कार. तर माझा अनुभव म्हणजे आज जसं ते कुंडलिनी शक्ती पण जागृत करतो ना सर, तर ते आपली काली माता असते नाही का, मग असं तो रूप आणि ते म्हणजे अशी शक्ती देतात तिथे आपल्या मूलाधार चक्रावर. अशी खूप वेळपर्यंत खूप खूप म्हणजे मी कधी म्हणजे असं इमेजिन करत नाही. मी चुप मग असं हा, चुपच राहत फक्त हे करत होती. तर मग तशी ना मग खूप वेळपर्यंत राहायची. मग तिथून तिथून स्वादिष्टन चक्र आणि मणिपूर चक्रावर आली ती शक्ती. चित्र तर ते जसं दिसतंय ना रूप, हम्म, हम्म. मूलाधार चक्रावर होतं आणि स्वादिष्ट चक्र आणि मग मणिपूर चक्रावर आल्यावर हे झालं. पण प्रकाश दिसत होता. पण तिथे जो असं मी एकदम दम घुटारल्यासारखं झालं ना, खूप खोकला. हिला प्रणाली मी श्वास घेऊ शकत नव्हती. खोकला खोकला खोकलाच येत होता. तिथपर्यंत आलं. मग इकडे काही नाही, सरळ. पण मला एक सांगायचे दादा, जे तुम्ही रोज हा, सांगता ते ग्रीन लाईट तुमच्या सभोवताल आहे, ते मला एकही हो, दिवस दिसत. पण त्या ठिकाणी नाही का, माझ्या दोन्ही बाजूने असे झाडाचे हे राहते ना सावली, ते तसे असते. दिसतात दोन्ही बाजूने. मला ते चालेल. किती इमेजिन केलं, मला ते हिरवं बॉर्डर दिसतच नाही. काय नाही, काही दिसत काही टेन्शन नाही घ्यायचं. मी काहीच नसते टेन्शन राहत हे. मी हे किती काहीच इमेजिन. नसते राहत. हे आपलं इमॅजिनेशन असते की आपल्याला कोणतरी प्रोटेक्ट करत आहे. जर तुम्हाला झाडांमधून प्रोटेक्शन येत आहे तर ठीक आहे. दोन्ही काही साईड त्याच्यामध्ये मी काही किंतु परंतु नाही करायचं. नाही नाही नाही. आणि हे जे तुम्हाला आज झालं, मणिपूर चक्रावर आल्यानंतर खोकला आला, खसक आली, श्वास गुदमरल्यासारखं झाला, खूप वेळपर्यंत हे खोकला. हा हे त्या चक्रावरचा ब्लॉकेज आहे. हं. ती ऊर्जा जी तुम्हाला जे भगवती दिसली तिच्याकडून जी आली, ती म्हणजे ऊर्जा त्या लेवलवर होती की हं. मणिपूर चक्र त्याला हँडल नाही करू शकलं. हं, 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 हं. है ना. छोटी छोटी ऊर्जा चालून जाते. ज्या मोठ्या हं, लेवलवरती एनर्जी आली तर त्या हं. चक्रमध्ये असलेला जो ब्लॉक होता, जे अडथळा हं, होता ना, तो ओपन झाला हं, आणि तो अशा प्रकारे रिलीज झाला बॉडीमधून. ओके. आता जेव्हा वारंवार अशी ऊर्जा तिथे प्रवाहित होईल, हळूहळू ते हं, ब्लॉकेजेस निघेल आणि त्या ठिकाणी हं, पॉझिटिव्ह एनर्जीचं निर्माण होणं सुरू होऊन जाईल. हं. त्या हा ब्लॉक असतेच, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. त्या त्या हं, चक्रावर ती गोष्ट येतेच. अशा वेळेस फक्त लांब खोल श्वास घेणे, हं, थोडंसं पाणी पिणे आणि शरीराला एकच कमांड देणे, हं. रिलीज, 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 क्लीन, 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 क्लिअर, क्लिअर, क्लिअर. मणिपूर चक्रावर माझे जे काही कर्म आहे, जे काही नकारात्मक कर्माचा साचा आहे, पूर्वजन्मातून मी जे काही नकारात्मक कर्म तिथे घेऊन आलेले आहे, ते सगळे रिलीज होत आहे, शांत होत आहे, क्लीन होत आहे. माझं मणिपूर चक्र शुद्ध होत आहे. दोन्ही हात असे नाभीवर ठेवायचे. हं, असं तुम्ही जेव्हा लेटता, मस्त हं, नाभीवर हात ठेवा. पोट फुगेपर्यंत श्वास घ्या, आतमध्ये जाऊ द्या. पोट फुगवा, आतमध्ये जाऊ द्या. 10-15 वेळा नाभीला वर खाली होऊ द्या आणि मग त्या नाभीसोबत कनेक्ट करा आणि मग त्याला कमांड द्या. काही असेलही तुमच्या आतमध्ये निघून जाईल हळूहळू. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. खूप खूप ब्लेसिंग्स. थँक्यू मी ऍक्च्युली हे जे चर्चा जे करत आहे ना,
त्याचं कारणच ते आहे. ठीक आहे, थोडंसं लेट होते कधी कधी, पण याच्या मागचा उद्देश काय आहे माझा, की तुमचा प्रश्न तेव्हाच्या तेव्हा क्लिअर झाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना काय म्हणतो, की कोणाला अनुभव आला त्यांनी पहिले बोला. म्हणजे कसं, ते शब्द बाहेर निघाल्याबरोबर त्या ऑन द मोमेंट मध्ये मला कोणती कमांड येते ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचून जाते. जसं आज मला मॅडमला बघून असं वाटलं की यांना आपण आज सजेशन दिलं पाहिजे. का? कारण की त्या खूप या फील्डमध्ये समोर आहे. अजूनही ह्या वयात सुद्धा त्यांचं एज्युकेशन सुरू आहे. मला वाटतं त्या पीएचडी, जे मला माहित झालं त्याच्यानुसार पीएचडी लेवल पर्यंत पोहोचलेल्या मॅडम आहेत. ते साध्या बाई नाही आहे. ज्या वयात आपण रिटायरमेंट घेऊन घरी बसतो त्या वयात त्यांचं आता वर्क सुरू आहे, एज्युकेशन सुरू आहे. एक गाईडलाईन आली होती की कसं त्यांनी त्यांच्या औषधाला खूप जास्त पॉवर द्यायची. मे बी आजचं सजेशन त्यांच्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये थ्रू त्यांची पीएचडी वगैरे त्यांची स्टडी आहे, एखादा मिरॅक्युलस मेडिसिनचं फॉर्म्युलेशन आज त्यांना मिळू शकलं असतं. पण होऊ शकते नेचर अजून रेडी नाही आहे, किंवा असंही होऊ शकते की त्यांची कॅपेबिलिटी एवढी जास्त आहे की जर हे सिक्रेट त्यांना मिळालं, त्यांनी त्याच्यासोबत 8-15 दिवस, महिनाभर कनेक्ट केलं, एखादा असा फॉर्म्युला तयार करेल, खूप लोकांना त्याची मदत होईल. आणि त्या लोकांना मदत नाही झाली पाहिजे म्हणून आज तो ब्लॉक आला. त्यांच्या कॅपॅसिटीवर आपण डाऊट नाही घेऊ शकत. ते स्वतः योगा इन्स्ट्रक्टर आहेत, ते स्वतः लोकांना शिकवतात, त्यांची प्रॅक्टिस छान आहे, सगळं काही बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे काहीतरी चांगलं क्रिएट करण्याची, डेव्हलप करण्याची, पण अजून ती ऊर्जा तिथे पोहोचायची आहे. ठीक आहे, होईल कधी ना कधी. निंबाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज जरा लेटच जॉईनिंग झालं, सकाळी उठलो वेळेवर, पण बस म्हटलं थोडस पडावं, आणि काही नाही, डायरेक्ट 6:15 जाग आली. अरे त्याच्यामुळे तुमचं मार्गदर्शनही ऐकता नाही आलं. जवळपास स्वादिष्टान चक्राचं हिलिंग सुरू झालं होतं, पण बसलो मी, आणि मग अगदी इव्होकेशन पॉवर, एनर्जी इव्होकेशन पासून सुरुवात केली. जाणवायला लागले हळूहळू एनर्जी, आणि एक चांगल्या प्रकारे सहस्रार चक्रापर्यंत आरामात मेडिटेशन झालं. महत्वाचं म्हणजे की आज असे दुसरे कोणते असे काही हे नाही आले अनुभव, परंतु म्हणजे आपण सुरुवात करतो एनर्जी इव्होकेशन पासून, आता एक जाणवायला लागलं की एनर्जी आपल्या हातांमध्ये येते आणि आपण बॉडीमध्ये फ्लो करतोय. चांगल्या प्रकारे आलं, सगळ्यांना छान अनुभव येऊन राहिले. हळूहळू एक प्रगतीच्या दिशेने चाललाय आपला ग्रुप. सगळ्यांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप चांगल्या प्रकारे सगळे डेव्हलप होतील, आणि जे तुमचं स्वप्न आहे की नाही बा इथून आपले चांगले लोक ग्रुप तयार होऊन सगळीकडे त्यांची पॉवर पसरली पाहिजे, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या 20-21च्या रिट्रीट साठी पण खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. नो लॉजिक, ओनली मॅजिक. हा, करेक्ट सर बोलाल ते बरोबर बोलले सर. माझ्या समोर इथं पाठीमागं नाही का पॉवर स्टेशन आहे, आपण दिसतंय तुम्हाला इथून? हेच आहे, नाही दिसत नाही. हा ठीक आहे, इथून जवळच पॉवर स्टेशन आहे. ते पॉवर स्टेशन आहे, हा. पॉवर स्टेशन हे वेगळं, हे इंटरनल पॉवर स्टेशन. करेक्ट. एक्सटर्नल, हे इंटरनल असं आहे ना. येस. तर बरंच इम्प्रुव्हमेंट व्हाली सर आतून बी. लोकांचा पाहण्याच्या दृष्टीने मी माझा लोक ज्या पद्धतीने पाहलो त्या पद्धतीने माझ्यामध्ये बदल होत चाललेला आहे. हे आहे कुठेतरी तुम्ही जे म्हणतात ना ते हिडन क्वालिटीज नाही का, ते काम करीत चालले. तर थँक्यू ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. थँक्यू सर. चला सेशनला आपण क्लोज करू आता. अच्छा, सीमा ताई, गुड मॉर्निंग, बोला.
गुड मॉर्निंग दादा. ते सगळे छान बोलतच असतात ना दादा, आणि मग माझं थोडं किचनमध्ये काम चालू असतं, त्यामुळे मग मी बोलत नाही शक्यतो. पण आज असं झालं कदाचित, एवढा तो आज काय म्हणतो ना, महत्त्वपूर्ण म्हणजे सुरुवातीपासनं आणि आत्तापर्यंतही एवढं सुंदर हे सगळं आपलं चालू आहे ना. आज मुलगी म्हटली, "मला जायचंच नाही मम्मी." मग मी एकदम अरे निवांत बसून गेले अच्छा, हा ऐकत हा सगळं. ओके. हा काम बाजूला ठेवून दिलं आणि म्हटलं ओके जाऊ दे. खूप छान वाटलं दादा, आज इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं ना. पण मला आज एक सांगायचं, की आज म्हणजे जे आपण सुरुवातीला हात वरती करून एनर्जी हे करतो किंवा काय, किंवा मध्ये-मध्ये जे मला जाणवायचं, की गरम होतंय. आज असं काहीच झालं नाही मला. काहीच झालं नाही आणि नंतर असं वाटलं, की फक्त विचार काहीतरी चालू आहेत. ते माझेच विचार मी बघतीये किंवा ऐकतीये. अच्छा. आणि जेव्हा मग आपण सहस्रारपर्यंत आलो, तर पूर्ण वरून खालपर्यंत असे काहीतरी व्हायब्रेशन्स जात होते, हं. येत होते. आणि जेव्हा अनाहतवरती होतो, तेव्हा अनाहत चक्रावरती म्हणजे ॲक्चुअल तो सिम्बॉल कसा आहे ते नाही, पण असं काहीतरी तो सिम्बॉल आणि तो मंत्र आपला, अच्छा. बीज मंत्र तो त्याला त्यामध्ये ड्रॉ असं. करून ठेवायचं आणि हं. हां, अच्छा. असं हां, काही हां. जर आलं ना, त्याला ड्रॉ करून हां. ठेवत जा. अच्छा. ठीक आहे? चालेल. हो. मला पाठवून देत जा काय आहे तर. तुम्हाला एक ब्लेसिंग सांगतो कशी असते. हां दादा. हां. माझ्याजवळ एक पेन असते. तो लहानपणापासूनचं माझं एक स्वप्न नाही म्हणू. ॲक्चुअली त्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. एक असा थोडासा जाडा पेन येते. त्याच्यामध्ये रिफिल सुद्धा जाडी असते. आणि त्याच्यामध्ये आकडे पण असतात लिहिलेले. रिफिल संपत जाते ते आकडे दिसतात. बारीक पॉइंटचा अच्छा. पेन असते. आणि अगोदर मला ना असं बारीकमध्ये लिहिण्याची खूप आवड होती. तर मला तो पेन खूप आवडे. हं, तर हं. मी आजपर्यंत माझा हा अनुभव आहे, की मी लहानपणीचं तर आठवत नाही, पण जेव्हा आठवते ते सांगतो. माझा 5वा हं. पेन आहे तो, जो हरवला. ओके. मी प्रत्येक वेळेस पेन घेतला. काहीतरी ₹20 पेन आहे. तर तो पेन घेतला. एक वेळा असं झालं, की मी रिफिल सहित घेऊन ठेवले होते. हं. हं, हं. जेव्हा मी पेन घेतो, तेव्हा तो हरवते. असं नाही खूप वापरून हरवते. जस्ट काही दिवसातच गायब होते. आज अच्छा. मी त्या एका दुकानात गेलो. त्याच्याजवळ पेन घेतला होता आणि असंच सहज बोललो त्या मुलासोबत. काय म्हटलं, "दादा ह्या पेनासोबत माझं नशीब. हा जेव्हा येते ना माझ्याजवळ जाते." तो म्हणे, "याच्यानंतर हा पेन घ्यायचा नाही डबल." अच्छा. आणि माहिती त्याच्या तोंडातून तो शब्द निघाला, "जर का एखादा पेन तुम्हाला मिळाला ना म्हणे त्याला सोडायचा नाही म्हणे लाईफमध्ये." असं बोलला तो हं, हां. जस्ट बोलला. मी झेरॉक्स वगैरे काढलं, घरी हं. आलो. अ, म्हणजे ती रात्र ज्या दिवशी तसं बोललो, ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशीची रात्र म्हणजे नेक्स्ट डे. मी जस्ट आता रोडवर गेलो. रात्रीचे 9:30 वाजले बरं. आणि एक साधासा पेन, मॉन्टेक्स. हं. जस्ट मी चालून राहिलो आणि ह्या पायाजवळ आला. बरं एक अनुभव सांगतो. ज्या ठिकाणी हं. हा पेन होता ना, तिथे मी 10 मिनिट उभा राहून कॉलवर बोलत होतो. मला पेन नाही दिसला. हं, हं. आणि जसं मी रोडवर निघण्यासाठी 2 पाय टाकले, जस्ट हा पेन दिसला हं. आणि याची रिफिल थोडीशी पण संपली नाही. म्हणजे हा पूर्णपणे नवीन पेन आहे, कोरा. वॉव! याला आता मी म्हणेल, "धिस इज माय एंजल ब्लेसिंग्स." येस. हो दादा. की पेन हरवणाऱ्या व्यक्तीला एंजल्सकडून गिफ्ट पेन मिळालं, की "हे मिळालं. घे." हं. अशा गोष्टी वारंवार नाही होत. कोणाच्या तोंडातून शब्द निघणे आणि तसाचा तसा तो हं. होणे, कुठेतरी ब्लेसिंग्स आहेत हे आपल्यासाठी. हं. बरोबर. मी तुम्हाला माझा एक फोटो दाखवतो, जे मी आता माझं प्रिपरेशन करत आहे, व्हिजन बोर्ड वगैरे बनवण्यासाठी. हे जेव्हापासून मी लावलं,
तेव्हापासून मला लक्षात येत आहे. दिसत आहे ती हो पूर्ण एक दादा. भिंत आहे. हो. दिसते की नाही बघू दुरून. दिसत आहे एवढी दादा. मोठी भिंत आहे. टेबल हम्म. दिसत आहे दादा. ते मी माझ्या स्वतःला हे तयार करण्यासाठी केलं. आता सेंटर मध्ये विजन बोर्ड लागेल. इकडे तयार केलेलं आहे. इथे माझा पूर्ण शेड्यूल राहील. एक्झॅक्टली त्या टाइम टू टाइम नुसार सगळं चालेल. आणि इथे जे मी हे एंजेसचे मी काही माझं जे प्रॉपर हे असते हिलिंग साठी जे मी ज्यांची गरज आहे मला एक्झॅक्टली त्यांना मी इन्व्हाइट केलेलं आहे. हे ज्या दिवसपासून लावलं सडनली ह्या रूमची ऑरा चेंज झाली. सडनली पूर्णच पूर्ण हम्म. इतके व्हायब्रेशन बदलले ना ह्या जागेवरचे. आणि मला तुम्हाला लक्षात असेल मी तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट म्हटली की मी बुधवारला मी सेशन घेणं सुरू करेल. ऍक्च्युली माझ्या माइंडमध्ये एकच गोष्ट येत होती की जे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ते खरंच तुम्ही सगळेजण इतक्या इझिली स्वीकार करू शकाल की नाही. म्हणजे त्याची गॅरंटी नाहीये का तुम्ही त्याला इतक्या इझिली एक्सेप्ट करू शकाल. कारण की इतक्या हायर लेवलचं नॉलेज आहे ना ते. तर मी थांबून गेलो आणि एंजेसला एवढीच रिक्वेस्ट केली की काहीतरी असा रस्ता दाखव की जेणेकरून मला बुधवारचा जो दिवस आहे जो मला मनी मेडिटेशन मनी मॅनिफेस्टेशन शिकवायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. त्याच्यासाठी काहीतरी रस्ता दाखव. आणि आन्सर मिळालं. छान आन्सर मिळालं. हा पेनही त्याच दिवशी मिळाला ज्या दिवशी हे सगळे फोटोज लावले. अच्छा. आणि इतकं सुंदर पद्धतीने आता ते डिझाईन होणार आहे की मे बी हे 7 चक्र जसं काम करत आहे ना तसंच मी एक पूर्ण 1 तासाचं कंटेंटच रेडी करून टाकन रेकॉर्डेड की कोणाला त्रासच नाही झाला पाहिजे. आणि इझी वे मध्ये 7-8 टेक्निक्स आहे. त्या 7-8 टेक्निकला पूर्ण कंबाईन करून एक नवीन प्रकारची 7 चक्र तुम्हाला देईल. एक मेडिटेशन मिळेल आर्कएंजल एरियलचं. आणि त्याच्यानंतर जे मी तुम्हाला दिलं त्याच्यावरच आपले दर बुधवारी एक्सप्लेनेशन चालेल. म्हणजे मला आता तुम्हाला शिकवत त्या गोष्टी करण्याची गरज नाही. मी ऑलरेडी पहिले डाटा रेडी करून ठेवेल. ते तुमच्या सगळ्यांना हँडओव्हर करून देईल. आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन मी बुधवारी घेईल. आता फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की हे जे मी कंटेंट देणार आहे हे ऍज लेवल किंवा त्याच्यापेक्षा हायर लेवल आहे मॉर्निंग मेडिटेशनच्या. आता हेच नाही समजत आहे की मी ऍक्च्युअली टाइम कोणता करावा आपण तयार आता. कारण की तुम्ही सगळे लोक ऍडव्हान्स मध्ये जात आहे. कमीत कमी 3 महिने केल्या व्यक्तीला इतकीच आता एक सेन्स आलेला आहे की आपल्या लाईफमध्ये खरंच काहीतरी चेंज होत आहे. आता ह्या एनर्जीला घेऊन जर आपण मनी मॅनिफेस्टेशन मध्ये जर उतरलो रिझल्ट आणखी चांगले होतील. पण नेमकं आता द्यायचं कसं आणि शेड्यूल कसा रेडी करायचा हा थोडा एक प्रॉब्लेम होत आहे. बघू त्या प्रॉब्लेमला कसं आपण हँडल करू शकतो तर त्याचंही ओके. सोल्युशन मिळेल. काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करू आपल्या शेड्यूलचं. त्यानुसार आपण त्याला करू. खूप ट्रिमेंडस रिझल्ट आहे ना. खूप ट्रिमेंडस रिझल्ट. जे लोक हो दादा. नॉर्मली आहे ना जसं समजा इथे कोण आहे नॉर्मल जसे राजेश सर आहे मनीष आहे प्रतीक्षा आहे अशासाठी तर खूप मिरॅक्युलस होईल. प्रणाली आहे एक तिचं विजन आहे मार्वलस चेंज येणार आहे. मार्वलस जबरदस्त. फक्त आता यासाठी ब्लेस करा की हे रेकॉर्ड माझं प्रॉपर झालं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी तयार राहा पुन्हा तुमच्या जीवनातला 1 तास इन्व्हेस्ट करण्यासाठी. याकरिता म्हणत आहे मी 1 तास द्या. कारण की ते पूर्ण स्टेप बाय स्टेप करता करता तसंही तुम्हाला तासभर लागणार आहे. आणि मी रेकॉर्ड करून दिलं तरी तासभर लागणार आहे. पण रेकॉर्ड मध्ये एक फायदा हा होईल की टाइमपास होणार नाही. एकामागे एक टेक्निकच्या मागे टेक्निक लागेल. तर बघू काय होते तर. होईल दादा. सर्वांची जर इच्छा राहिली सगळ्यांच्या लाईफ मध्ये नशिबात जर ह्या गोष्ट असेल आणि सर्वांची जर तळमळीची इच्छा असेल की आम्हाला हे मनी मॅनिफेस्टेशन शिकायचं आहे. मी जे देत आहे ना तुम्हाला लक्षात घ्या. मी खरंच का बरं मी इतकं तळमळीनं बोलत आहे. मी आजच तुम्हाला प्राइस सांगितली. काही नाही बरं त्यांच्या क्लासमध्ये काही नाहीये. जस्ट सिंपल गोष्टी घुमून वारंवार त्याच देणे.
पण एकच आहे, एंजल्स त्यांच्या सोबत आहे. तर ते जे बोललं ना ते खरंच आहे. पण आज पुण्या मुंबईचे शेड्यूल, पैसा, 2 सेशनचे 80,000 चालते, चक्रा मेडिटेशनचे 50,000 चालते. आणि आपण म्हणतो की असं कसं सर्व्हाइव्ह करतात, असं कसं मिळते, असं कसं फ्री सेशन देतात. अरे बाबा, जो व्यक्ती, आणि त्यांचं माहितीये का, त्यांचा जो हॉल असते ना, तो 500, 800, 1000, 70,000, 80,000 देऊन 800,000 लोक बसतात त्यांच्या सेशनला. विचार करा, वन डे अर्निंग किती मोठी आहे त्यांची. 80,000 गुणेला 1000 करा, किती होते? 80,000 गुणेला 1000, 1, 2, 3, 1,000, 10,000, 8 करोड. लाख, 10 लाख, 8 करोड वन सेशनचे. 5 ते 8 करोड मध्ये खेळणारी व्यक्ती आहे ते, आणि ते एका दिवसात येणारा पैसा आहे हा. असे त्यांचे दर 15-15 दिवसानंतर सेशन चालूच असतात. आज मुंबईचे हा कोपऱ्यात, दुसऱ्या त्या कोपऱ्यात, आणि प्रत्येक सेशनला 500 लोक, 200 लोक, 250, 300, 400 असतातच. तर हे आहे, रियालिटी आहे. लोक शिकण्यासाठी तयार आहे, आणि मी देण्यासाठी तयार आहो. मग कधी कधी असं वाटतं ना की खरंच यार, पैशाचीच व्हॅल्यू आहे. तर माझं एक इच्छा आहे, आतमधून तळमळीची इच्छा आहे, की प्रत्येक जण, जो व्यक्ती त्या लेवलवर नाही जाऊ शकत, नाही खूप मोठे क्लासेस, कोर्सेस करू शकत, पण कमीत कमी एक रेकॉर्डेड एक ते सेशन, जे तुम्हाला ऑलरेडी डेली करायचं आहे तुमच्याच घरी, तुम्हाला शिकून तुम्हालाच करायचं आहे, तेच जर मी तुम्हाला बेसिक लेवलवर जर देणं सुरू करून दिलं, आणि हेच आपले 15 ते 20 मिनिट टॉक देणं सुरू केलं, तर वर्षभरात तुम्हाला माहित पडेल का कोर्स एवढा कंटेंट मी वर्षभरातच 15-20 मिनिट करता करता देऊन दिलेला आहे ऑलरेडी. आता कनेक्ट कोण राहते? टाइम इज इक्वल टू मनी. वेळ वाचवायचा आहे तर पैसा द्या, पैसा नाही तर वेळ द्या, बस 2च गोष्टी आहे. बरोबर. आणि मी ते अट्रॅक्शन करणारच आहे की माझ्याकडे तसे लोक येतीलच. पण एक अगोदर पासूनचा एक माझ्या मनातला एक किडाच म्हणू आपण, की लोकांना दिलं पाहिजे, कमीत कमी याच्यात दिलं पाहिजे. हम्म. तर तो अजूनही आहे, तो अजूनही वेळेस म्हणत आहे की द्या, लोकांना जेवढं देऊ शकते तेवढं दे, बरोबर. रिटर्न येईलच आपोआप. एंजल्स आहे सोबत, सगळ्या ते बरोबर नियोजन लावत आहे, टीम बनणं सुरू आहे. येस दादा. माझी त्यांना पण खूप खूप ब्लेसिंग्स आहे. तुम्ही पटापट ग्रोथ करा, पटापट आपली लर्निंग करा, आणि जितके जास्त लोकांकडे आपण जाऊ, नॉट अ अर्निंग बेस, लर्निंग बेसवर लोकांना हे नॉलेज दिलं पाहिजे, इतकं प्रयत्न करा. आणि मी सुद्धा आता रेडी होणार आहे. जानेवारी महिन्यापासून माझाही संकल्प आहे की तुम्ही मला जिकडे बोलवाल ना तिकडे मी येऊन जाईल. त्याची तयारी एंजल आम्ही स्वतःच करेल, कसं करायचं, बोलवणार काय दादा करायचं, पहिले. पण येईल. आता वेळ नाही गमवायचा आहे. इतक्या लोकांसोबत कनेक्ट करता येईल तेवढं कनेक्ट करू, है ना. एक तर आपलं मॉर्निंग मेडिटेशन हे जे आहे सेशन 1 महिन्याचं, हे रेडी झालं आहे, पूर्ण रेडी झालं. आता मला नाही वाटत त्याच्यामध्ये ऍड करण्यासारखं काही आहे. आता तो एकच अतिरिक्त गुरुवारचं सेशन घेतो म्हणतात, आता थोडस अंगाच्या वर चाललं, है ना. म्हणजे हा पॅक झाला. आता इथे आपण जास्त ऍड नाही करू शकत. आता सेकंडच बनवावं लागेल पूर्णच पूर्ण. आणि की डाटा इतका मोठा आहे ना की तो मला नाही वाटत असा बुधवार गुरुवार मधातच काहीतरी टाकून त्याला ऍड करू शकेल. सेपरेटच त्याचा आता सेशन सुरू होईल, टोटली सेपरेट. चला, सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स, खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या आशीर्वादासाठी. खूप खूप ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह अँड थँक्यू दादा. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ब्लेस यू ऑल. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लॉट्स ब्लेसिंग्स. ऑफ ब्लेसिंग्स.